कृपा पाहता लोचनी सुख जाणे Thank you.
वासू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वाडवेळ झाला उभा पांडुरंग श्रीकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू अमासी पावला अंतकाळी विठू अमासी पावला पुरी सैत झाला पुस्तका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठला ओम नमो जी गणनायका ही कदंत वरदायका स्वरूप सुंदरा विनायका हरी कृपा मधुवरी आता अभिनव भागविलासिनी जे सासुऱ्या सकला कामिनी हे शारदा नमस्कारिणी महायुग पीठे तटे भीमरत्यम वरं पुण्यकाय धातु समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पंढरीचा देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचारूणमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु मस्तके पाया कीर्तनासाठी निवडलेला अभंग याची आपण भूतलावर जन्माला आलेल्या धर्तीवरचा संस्कार करणारे संत मान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत श्रीमंत मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघाल्या कारणाने सर्व समाजाला बोलावून घेतला आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी विनंती करून सांगू लागले की बाबा आता आजपर्यंत मी तुमच्या गावात होतो, आता मी आज माझ्या हे गाव सोडून ते पुन्हा त्या ठिकाणी वैकुंठाला चाललो. निर्याण प्रकरणातील 3 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला
अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, तीर्थ करण्याचा आहे, निर्यात प्रकरणाचे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी 1 मिनिटाचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: अखिल कोट भगवान पंडित पांडुरंग परमात्मा माऊली नमस्कार जगद्गुरु तुकोबाराय नाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा नागेश्वर सोहळा आणि हा नागेश्वर सोहळा आज ज्या कारणास्तव चालू आहे सर्वांना त्या ठिकाणी ध्यात आहे की जगद्गुरु तुकोबारायांची 20 ते एकनाथ महाराजांची षष्टी या 5 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निवेदन आणि या निवेदनाचे आजची जगद्गुरु तुकोबारायांची 20 त्या बीजेचं कीर्तन मग सारख्या छोट्या पांघराकडे ज्ञानेश्वर माऊली प्रसादी भजन मंडळाने आयोजित केले. या ज्यांच्याकडून या ठिकाणी मला ही सेवा मिळाली असे आपल्या ज्ञानेश्वर माऊली प्रसादी भजन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सद्गुरू भक्त परायण रामदास महाराज वाढवणे आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन करणारे आमचे हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय जालिंदर महाराज पटांगळे यांच्या अथक नियोजनातून त्यांच्या अथक प्रेरणेतून चालू असलेला हा 5 दिवसीय नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची माझ्याकडे त्या ठिकाणी या मंडळाला दिली. कार्यक्रम करणं त्या ठिकाणी खूप सोपं असतं, मला खूप सोपं असतं. ज्या दिवशी कार्यक्रमाची पत्रिका आखत होती त्या दिवशी मी मिटिंगला नव्हतो आणि मिटिंगला नसल्या कारणाने असा विषय झाला की वाढवणे महाराजांनी मला फोन महाराज एक कीर्तन द्यायचं तुम्हाला कोणतं म्हणलो महाराज कोणतंही द्या म्हणलो फक्त पहिला दिवस नका देऊ आणि 8-9 तारीख नका देऊ म्हणजे मग पहिला सोडला 8-9 सोडला म्हणजे एकच दिवस राहिला. त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला 5 तारीख फिक्स 5 तारीख नका जगद्गुरु तुकोबारायांची फीस आहे माझ्या अल्पशा बुद्धीने जगद्गुरु तुकोबारायांचं काय वर्णन करावं पण महाराज म्हणजे नाही काय नाही होत म्हणे का आणि असा योग आला महाराज तर काल तर ते एकदम ठणठणीत होते कालपर्यंत मधीच त्या ठिकाणी ते थंडा केला थंड्यामुळे हा वाढवा झाला विठ्ठला विठ्ठला. आज दुपारी विचार पण केला म्हणलो आपल्या वडीलस्थानी असलेल्या माणसांना आपण सांगू म्हणलो वाढवणे महाराजांना सांगू मुलांना सांगू की महाराज आजची काही कीर्तन होते सेवा मला करता येणार नाही कोणाला दुसऱ्याला तर द्या पण मध्ये डबल विचार आला म्हणतो अरे जे तुकाराम महाराजांच्या अभंगावरती आपण आज 4 ते 5 वर्ष कीर्तन करतो आणि ते जगद्गुरु तुकोबारायांच्या तुकाराम विजेचा सोहळा मला दिला त्या ठिकाणी आणि माझ्या हाताला त्या ठिकाणी कसा हा सोहळा चुकवावा पण पुन्हा त्या ठिकाणी म्हटलं महाराजांना फोनही करायचं नाही काही नाही जसं जमत तसं विठाला विठाला. कीर्तनासाठी मृदुंगाचार्य दिनेकर बाबा सर्व गायनाचार्य मंडळी 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 सर्वांच्या चरणावरती एकदा साष्टांग दंडवत घालतो आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या 3 चरणावरती बोलण्याचा प्रारंभ करतो. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा आणि निर्याण प्रकार जगद्गुरु तुकोबाराय सहदेव वैकुंठाला जात असताना सर्व लोकांना सांगतात हे बाबा अरे सर्वजण त्या ठिकाणी माझ्यासोबत चला मी वैकुंठाला चाललो पण प्रत्येक जन्म लागले नाही बाबा आम्ही तुमच्या सोबत येऊ शकत नाही कारण बाबा समाजाची रीतच आहे की मनुष्याला जन्माला सुद्धा एकट्याला यावं लागतं आणि जाताना सुद्धा एकट्याला जावं लागतं. जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वांना सांगितलं पण कोणीच यायला तयार नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या पत्नीला विचारला गावले मी वैकुंठाला चाललो चाल माझ्यासोबत आवडीनं म्हणावं नाही अहो मी तुमच्यासोबत वैकुंठाला येत नाही आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्या समाजाला सांगितलं बाबा तुम्ही तर येत नाही का पण मला वाट लावण्यासाठी तर याल ना. आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपली मुलगी माहेराला येते आणि माहेरावरून ती पुन्हा जेव्हा सासरी येते तिला सासरी लावण्यासाठी आपण जातो की नाही त्याच्यासोबत हो तसंच जगद्गुरु तुकोबाराय सर्व समाजाला सांगतात बाबाला तुम्ही माझ्यासोबत तर येतच नाही पण मला वाट लावण्यासाठी तर येणार ना. सर्व जगद्गुरु तुकोबाराय
तुकोबाराने सर्व लोकांना सांगितलं, सर्व लोक आले आणि सर्व लोकांना विनंती करून जगद्गुरु तुकोबाराने सांगू लागले, बाबा आम्ही जातो, तुम्ही कृपा द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. बाबा आजपर्यंत मी तुमच्या सोबत राहिलो, वैकुंठातून तुमच्यापर्यंत आलो, तुम्हाला जागृत केलं, सुख दाखवलं. सुख कशामध्ये भेटतं? संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय काय भाव होतो, नाम घेतल्यानंतर काय काय भेटतं, सर्व तुम्हाला सांगितलं. आता मी वैकुंठाला चाललो, पण भाऊ जाता जाता माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला त्या ठिकाणी माफ करा, उदार अंतःकरणाने माफ करा, कारण मी आता वैकुंठाला चाललो. हो, पण चाललो असताना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय घाई करतात. हो, जगाचा मालक त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने नेण्यासाठी आलाय म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा, हो आता मला राहता येणार नाही, का राहता येणार नाही, तर जगाचा मालक स्वतः मला नेण्यासाठी आलाय. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग हो, मला वैकुंठाला घेण्यासाठी आलाय, म्हणून आता मी तुमच्यापेक्षा राहणार नाही, मी आता त्या ठिकाणी पुढे सहित झाला गुप्त तुका विठला विठला. अभंगाचं सरळ सरळ भाव आता अभंगावरती आपण चिंतन करण्यापूर्वी अभंग आता शेवटलाच घेतलं जाईल, 5 मिनिटांमध्ये अभंग संपेल. पण आज त्या ठिकाणी मी एक विचार केला, महाराज प्रत्येक दिवस आपण सुख दुःख सांगत बसतो, काही ना काही त्या ठिकाणी गोष्टी सांगत असतो, पण आज जगद्गुरु तुकोबारायांची बीज आहे. म्हणून मी 2-3 दिवसापूर्वी लुगडे महाराजांना सुद्धा सांगितलं, म्हणलं महाराज मी हा अभंग घेणार आहे आणि या अभंगावरती फक्त मी जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र सांगणार आहे, कारण माझ्या या अज्ञान बुद्धीला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांची वाणी एवढी मोठी आहे, एका शब्द त्या ठिकाणी काहीतरी चुकून राहू जाईल. त्याच्यामुळे आपण फक्त जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र कसं सोपं सांगता येईल तो सांगण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांची वंश परंपरा जर बघण्यात झाली तर जगद्गुरु तुकोबारायांच्या वंश परंपरेमध्ये विश्वंभर बाबा आणि विश्वंभर बाबांचं एक कार्य होतं. त्या ठिकाणी विश्वंभर बाबा अहोरात्र त्या ठिकाणी देवाची भक्ती करायची आणि देवाची भक्ती करत असताना 15 दिवसाला त्या ठिकाणी प्रत्येक एकादशीला आषाढीला प्रत्येक 15 दिवसाला भगवान पांडुरंग परमात्म्याकडे पंढरपुराकडे चालत चालत जगाच्या मालकाकडे जायचं. पण जगाच्या मालकाकडे जात असताना आता विश्वंभर बाबा त्या ठिकाणी म्हातारे झाले, विश्वंभर बाबाला आता चालता येणार नाही, म्हणून जगाच्या मालकाने विश्वंभर बाबाच्या स्वप्नात येऊन विश्वंभर बाबाला सांगा, बाबा आता तुम्हाला त्या ठिकाणी माझ्याकडे यायला खूप टाइम लागेल, तुम्हाला चालता येणार नाही, आता तुम्ही वयस्कर झाले, म्हातारे झाले, आता तुम्ही माझ्याकडे येण्याची गरज नाही, आता स्वतः मी तुमच्याकडे येणार. हे केव्हा होतं माहितीये का? अहोरात्र आपण जेव्हा भगवान परमात्म्याची भक्ती करतो, आपण म्हणतो ना मी एवढी देवाची भक्ती करतो, एवढी देवाची भक्ती करतो, तरी देव मला भेटत नाही. पण विश्वंभर बाबाला कसं काय देव त्या ठिकाणी भेटला आणि कसं काय विश्वंभर बाबासाठी देव मध्ये विश्वंभर बाबाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, अरे आता माझ्याकडे येण्याची गरज नाही, मी स्वतः तुझ्याकडे येतोय. शेजारी ती अमराई येते, अमराईमध्ये जाऊन बघ मी त्या ठिकाणी आलो. विश्वंभर बाबा स्वप्नातून उठतात आणि समोर अमराईमध्ये जाऊन बघतात तर तिथं सर्व पानं फुले पडलेली आहेत आणि जगाचा मालक विठ्ठल आणि रुक्मिणी माता त्या ठिकाणी अमराईमध्ये आहे. स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा कोणासाठी आला? भक्तासाठी. विठाला विठाला. विश्वंभर बाबाची त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्रार्थना तर चालूच राहिली, पण कालांतराने त्या ठिकाणी बोल्लोबा आणि कनकाई माता असे 2 भाग्य उदयाला आले. आणि बोल्लोबा काकांचं सुद्धा काही ते सुरू झालं. बोल्लोबा काका सुद्धा काय करत असायचे, आपल्या संसार प्रपंचामध्ये सुद्धा तेवढंच काम करायचं आणि संसार प्रपंचातून काम करता करता जगाच्या मालकासाठी सुद्धा तेवढंच ज्ञान धर्म करायचं. बोल्लोबा काकांची श्रीमंती जर बघायचं झालं तर बोल्लोबा काका एवढे श्रीमंत होते की लोकांना अन्नधान्य देऊन त्या ठिकाणी एक घर त्या ठिकाणी कर्ज खात्याच्या वयाने भरून ठेवले. पण तरी बोल्लोबा काका त्या ठिकाणी काय विचार करायचे नाही, जगाच्या मालकाची त्या ठिकाणी भक्ती केली पाहिजे आणि जगाच्या मालकाची तीर्थयात्रा आपल्या हाताने घडली पाहिजे, आपल्या पायाला त्या ठिकाणी जगाच्या मालकाची तीर्थयात्रा घडली पाहिजे. बोल्लोबा काका आणि कनकाई माता दोघेही जण त्या ठिकाणी पंढरपूरला चालतात आणि पंढरपूरला चालल्यानंतर जगाचा बोल्लोबा काका कनकाईला सांगतात, अगं कनकाई आपण भगवान पांडुरंग परमात्म्याकडे चाललो, पण जगाच्या मालकाकडे काही मागायचं नाही बरं का. हो, साधू संतांचा एक शब्द आहे महाराज, जगाच्या मालकाकडे साधू संतांनी कधीच काही मागितलं नाही. हो, जर मागितलं असेल त्याचा धिक्कार सुद्धा त्या ठिकाणी करतात. हो, पण जगाच्या मालकाकडे मागायचं नाही असं त्या ठिकाणी बोल्लोबा काकाचा आणि कनकाईचा परिचय झाला. दोघेही जण त्या ठिकाणी निघाले, पंढरपूर परमात्म्याच्या गाभाऱ्यात गेले आणि बोल्लोबा काकांनी दर्शन घेतलं आणि बोल्लोबा काका पुढे निघाले
कनकाईला सांगितलं, अगं कनकाई तू काय म्हणून दुःखी आहे? कनकाई म्हणला की अहो काही नाही, मी असं त्या ठिकाणी वारीला आले, मी काही त्या ठिकाणी दुःख नाही. पण जगाच्या मालकाला समजलं कनकाईला कशाची तरी खंत आहे. मग असं विचारल्यानंतर जगाच्या मालकाने सांगितलं, नाही कनकाई तुला कसली कमतरता आहे मला सांग, मी आत्ताच्या आत्ता तुला देतो. मग त्या ठिकाणी कनकाईने सांगितलं, देवा अरे मला त्या ठिकाणी पुत्र नाही, पुत्र येण्याचे मी राज्य सर्व दुःखाय संपत्ती, हा शब्द ऐकला आणि कनकाई पुढे निघाल्याबरोबर बोललो काकांनी हा सर्व प्रकार बघितला. बोललो काकांनी हा सर्व प्रकार बघितल्यानंतर कनकाईला सांगितलं, अगं याच्याचमुळे मी तुला पंढरपूरला आणत होतो, कारण तू जगाच्या मालकाकडे काही ना काहीतरी मागशील. आधी काहीच मागितलं नाही, मग तू मागितलं नाही तर तू जगाच्या मालकासमोर बोलत काय होती? असं सांगितल्यानंतर कनकाईने सांगितलं, मी काहीच मागितलं नाही, जगाच्या मालकाला मला विचारलं तर तुला काय पाहिजे मला माग. तुझी एक दान शूरदाता, हो देणारा तोच असतो, हो जगाचा मालकच देणारा असतो, दुसरा तिसरा आपल्याला कोणी देत नाही. असं सांगितल्यानंतर कनकाईने सांगितलं, हो त्यांनी मला माग मागितलं आणि मी त्याच्याकडे मागितलं, काय मागितलं म्हणे, अहो आपल्याला पुत्र संतान नाही, पुत्र संतान नाही असं मागितलं, पण कसा पुत्र मागितला? आता पुन्हा त्या जगाच्या मालकाकडे आणि जगाच्या मालकाला सांग कसा पुत्र दे. पुत्र दे ही आईचा गुंडा, असा पुत्र माग की त्याचा तिन्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी झेंडा होईल. आणि वल्लभ कथाला आणि कनकाई मातेला त्या ठिकाणी कालांतराने 3 पुत्र झाले. एक म्हणजे सावजी, 2 नंबरचे जगद्गुरु तुकोबाराय आणि 3 नंबरचे कान्होबा. तीनही पुत्र संतान झाल्यानंतर दोघही कनकाई माता आणि वल्लभ काका पंढरपूरची वारी करतच राहिले, मुलाबाळांना सांभाळत राहिला. आणि सांभाळत असताना आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्या मुलांवर लागतात. म्हणून ज्या वेळेस वल्लभ काकांनी कनकाई माता पंढरपूरला जायचे ना, ते जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा कनकाई कान्होबाराय सुद्धा सर्वजण त्या ठिकाणी आपल्या वडिलांसोबत तीर्थयात्रा करण्यासाठी जायचे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येणार होते ना, त्यावेळेस कनकाईला डोळे कसले लागले महाराज माहिती का? आपल्याला कसले डोळे लागतात, तो पाणीपुरी खायचे, मंचुरियन खायचे तर ते डोळे लागतात. पण कनकाईला डोळे कसले लागले महाराज? ग्रंथ वाचायचे डोळे लागले. हो, ज्ञानेश्वर महाराजांची गाथा उचलावी, ग्रंथ वाचावा, नाथ महाराजांचं एकनाथ श्रेष्ठी काढावी, ते वाचावी, हे डोळे जगद्गुरु कनकाई मातेला लागले. आणि असा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. ते सुद्धा आपल्या आई वडिलांसोबत वारी करत राहिले. पण कालांतराने मुलं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर आईचे विचार करू लागले, आपल्या मुलाचे 2 हाताचे 4 हात पण करून दिले पाहिजे. म्हणून सावजीचं सुद्धा लग्न करून दिलं, जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा लग्न करून दिलं आणि कान्होबारायांचं सुद्धा लग्न करून दिलं. पहिली पत्नी जगद्गुरु तुकोबारायांची ती म्हणजे रुक्माई. आणि त्या रुक्माईला त्या ठिकाणी जन्मताच त्या ठिकाणी दम्याचा आजार होता. ते रुक्माई त्या ठिकाणी वारंवार म्हणायचे, हवं मी जास्त दिवस त्या ठिकाणी टिकणार नाही, तुम्ही दुसरं लग्न त्या ठिकाणी करून घ्या. कोण म्हणत होती हो? रुक्माई. कारण तिला माहित होतं की आज त्या ठिकाणी मी माझ्या पतीसोबत आहे, पण मी गेल्यानंतर माझ्या पतीचा सांभाळ कोण करेल, माझ्या पतीसोबत कोण राहील, म्हणून ती वारंवार सांगत होती की तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. जगद्गुरु तुकोबारायांचं लग्न म्हणजे महाराज 12 ते 14 वर्ष वयात काहीतरी जगद्गुरु तुकोबारायांचं पहिलं लग्न झालं आणि जगद्गुरु तुकोबारायांचं लग्न सुद्धा झालं. मग त्या ठिकाणी कनकाई आणि वल्लभ काका तीनही मुलांना समोर आणला आणि समोर आल्यावर मुलांना सांगितलं, अरे मुलांनो आता तुमचे लग्न सुद्धा करून दिले, तुमचा संसार प्रपंच सुद्धा चांगला चालू आहे. आता हे घराचं काम सुद्धा तुमच्याकडे घ्या, कर्ज खताचं कार्य असेल ते सुद्धा तुमच्याकडे घ्या. आता आम्ही संसार प्रपंचातून मुक्त होतो आणि आम्ही तीर्थयात्रा करायला सुरुवात करतो. असं सांगितल्यानंतर सावजीच्या ठिकाणी मोठा सावजीने सांगितलं, नाही बाबा मी त्या ठिकाणी या प्रपंचामध्ये गुरफटून राहणार नाही, मला त्या ठिकाणी तीर्थयात्रा करायची, काशीला जायचंय, मी त्या ठिकाणी राहणार नाही. तुकोबाला सांगितलं, तुकोबा तू तरी त्या ठिकाणी हा संसार सांभाळ. जगद्गुरु तुकोबारायांनी तात्पुरतं सांगितलं म्हणून ठीक आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी संसार प्रपंच बघायला सुरुवात केली. पण संसार प्रपंच बघायला सुरुवात केल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी तेव्हा संसार प्रपंच दिला. आई वडील तीर्थयात्रा करू लागले आणि तीर्थयात्रा करत असताना सर्व प्रपंचाचा बोजा
जगद्गुरु तुकोबारायांच्या वरती 14 वर्ष असताना 14 वर्ष वयात असताना पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये एक दिवस विचार आले, माझा जन्म तर त्या ठिकाणी फक्त याच्यासाठी झाला नाही, माझा जन्म त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी सुद्धा साठी झाला. मी कसा त्या ठिकाणी या संसार प्रपंचामध्ये गुरफटून राहू. म्हणून जगद्गुरु तुकोबारा एक दिवस उठतात आणि घरातून बाहेर निघून जातात. कोणालाही त्या ठिकाणी सांगत नाही की मी कुठे गेलो. मी जगद्गुरु तुकोबारा निघून जातात. डोंगरावरती नामस्मरण करत जात असतात. दुसऱ्या दिवशी सर्वजण उठतात. जगद्गुरु तुकोबारांना बघतात. जगद्गुरु तुकोबारा घरामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबारा बाहेर सुद्धा नाही. जगद्गुरु तुकोबारा गावात सुद्धा नाही. कोण कान्होबाला त्या ठिकाणी सांगितलं, कान्होबा अरे जगद्गुरु तुकोबारा घरामध्ये नाही, कुठे जाऊ नका. जगद्गुरु तुकोबारा आहे, कान्होबारा आहे. जगद्गुरु तुकोबारांना बघण्यासाठी गावाच्या बाहेर निघाला. जगद्गुरु तुकोबारा एका डोंगरावरती जाऊन बसले होते. तिकडून कान्होबा गेले आणि कान्होबाने सांगितलं, अरे दादा तुला काय म्हणून कसला राग आला काय, तू इकडं आम्हाला न सांगताच त्या ठिकाणी निघून आला. दोघांचे त्या ठिकाणी बोलणं झालं आणि कान्होबाने जगद्गुरु तुकोबारांना पुन्हा घेऊन आला. आणि जगद्गुरु तुकोबारांना घेऊन आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, बाबा हा संसार प्रपंच त्या ठिकाणी मला जमणार आहे. हा संसार प्रपंच जर करायचा असेल तर तू कर, पण या संसार प्रपंचामध्ये मला गुंतवू नको. समोरचं दार उघडलं आणि समोरचं दार उघडल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व कर्ज खात्याच्या वया होत्या. त्या सर्व कर्ज खात्याच्या वया जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं मी सर्व वया इस्रायलीमध्ये टाकल्या. अरे दादा पण याच्यामध्ये माझा सुद्धा हिस्सा आहे ना रे. कान्होबा अरे तुला काय घ्यायचं असेल ना ते तू घेऊन टाक, पण माझ्या वाट्यात सर्व मी इंद्रायणीमध्ये टाकून दे. असं सांगितल्यानंतर सर्व कर्ज खात्याच्या वया जगद्गुरु तुकोबारांनी इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या. दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये जगद्गुरु तुकोबारांची एक पत्नी सुद्धा मेली. महाराज स्वतःचा मुलगा सुद्धा त्या दुष्काळामध्ये मेला. सावजी सुद्धा मेला. सावजीचे सर्व मुलं पत्नी सुद्धा मेली, आई वडील सुद्धा मेले. आणि सर्व मेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांना दुःख व्हायला सुरुवात. दरिद्र त्या ठिकाणी आला आणि त्यावेळेस आवडी सोबत जगद्गुरु तुकोबारांचा लग्न सुद्धा झालं. 17व्या वर्षी काहीतरी जगद्गुरु तुकोबारांचं दुसरं लग्न झालं. जगद्गुरु तुकोबारांची दुसरी पत्नी म्हणजे त्या ठिकाणी जिजाऊ. ती जिजाऊ म्हणजे गुळव्यांची मुलगी. आणि आबाजी पंत गुळवे म्हणजे साधे सोपे महाराज होते. आबाजी पंत गुळवे म्हणजे असा एक व्यक्ती होता महाराज. आबाजी पंत गुळवे ज्या वेळेस त्या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आणि दर्शनाला गेल्यानंतर आजूबाजूला लोक बसलेले असायचे. त्या सर्व लोकांना विचारायचं आहे तुम्ही जेवण केलं का, तुम्ही जेवण केलं का. सर्वांना विचारून यायचं. संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा. तो स्वयंपाक शिपायांच्या हातात द्यायचा, नोकराच्या हातात द्यायचा आणि सांगायचा जा त्या सर्व लोकांना जेवण द्या. हे लोक जेवण केल्यापर्यंत आबाजी पंत गुळवे कधीच जेवण करत. आबाजी पंत गुळवे जर रानात चालले, वारा आला तर भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यायचा, त्यांच्या अंगावरती छत्री धरायचा. पाऊस आला कोणत्याही रूपात यायचा, त्यांच्या अंगावरती छत्री धरायचा. एवढं व्यक्तिमत्व असणार आबाजी पंत गुळवे. त्या आबाजी पंत गुळव्यांची मुलगी जिजाऊ जगद्गुरु तुकोबारांची दुसरी पत्नी. जगद्गुरु तुकोबारांची पत्नी आवडी म्हणून लागली. आहो आपल्यासाठी काहीतरी धनधान्य तर ठेवा. नाही, आपलं त्या ठिकाणी काहीच नाही. आपलं जर असेल तर जगाचा मालक आपल्याला द्यायला सांगत आहे. विठाला सर्व त्या ठिकाणी दुष्काळ पडला. सर्व लोकांना बोलून घेतणारे तुम्हाला खायला अन्नधान्य नाही ना. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या घरातले अन्नधान्याचे कोठारे लोकांसाठी लोकांनी त्या ठिकाणी हळूहळू घेतलं नाही. महाराज सर्वच ओरम पडून त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि ओरम पडून घेऊन घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांना खाण्यासाठी सुद्धा काही करायचं नाही. कान्होबा त्या ठिकाणी दादाला म्हणू लागला, अरे दादा आता तरी लोकांना थांबव, थोडं तर आपल्याला खायला प्यायला ठेव. आवडी त्या ठिकाणी वारंवार म्हणत होत्या, हो आपल्याला खाण्यासाठी तर काही ठेवा. आणि कालांतराने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी मुलं झाली. 2 त्या ठिकाणी मुलं झाली. अहो आपल्या मुलाबाळांसाठी तरी काहीतरी ठेवा. तरी जगद्गुरु तुकोबारांनी लोकांनी खाल्लं तरी आपण खाल्लं हे समजावं. जगद्गुरु तुकोबारांनी समाजाला सांगत होते, बाबा तुम्हाला काय नेता आलं त्या ठिकाणी घेऊन. कान्होबारांनी सांगत होते जगद्गुरु तुकोबारांनी कोणाचं जगद्गुरु तुकोबारांनी नामस्मरण करण्यासाठी निघून गेले.
नामस्मरण करायला एकाच्या बांधावरती जाऊन बसले आणि बांधावरती गेल्यानंतर त्या बांधाचा मालकाला सांगितलं, तुकोबा अरे तू नामस्मरणच करतो ना म्हणे, मग इथंच नामस्मरण करत राहा म्हणे, मी त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये ज्वारी टाकतो, त्या ज्वारीचं सुद्धा राखण तू करशील म्हणे. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, हो म्हणे ठीक आहे, मी असाच त्या ठिकाणी नामस्मरणामध्येच असतो, मग तुझी ज्वारीचं त्या ठिकाणी राखण मी करतो. त्या माणसाला त्या ठिकाणी ज्वारी टाकली, ती ज्वारी वाढून आली महाराज. ती वाढून आल्यानंतर शेजारचे जे पक्षी होते ना, ते पक्षी तिथे यायला सुरुवात झाली. जगद्गुरु तुकोबाराने काम काय दिलं होतं? ज्वारीचं राखण करण्याचं काम दिलं होतं, पण जगद्गुरु तुकोबारांच्या हाताने ते सुद्धा काम होतं. जगद्गुरु तुकोबाराय उलट त्या पक्ष्यांना बोलून घ्यायचे, अरे या आणि हे खाऊन काय सांगायचं, या पक्षानं आणि खाऊन ते पक्षी त्या ठिकाणी यायचे, ते पूर्ण त्या ठिकाणी घर धान्य खाऊन जायचे. आणि गेल्यानंतर तो मालक एक दिवस आला आणि जगद्गुरु तुकोबारांना सांगू लागला, अरे तुला त्या ठिकाणी राखण करण्यासाठी ठेवलं होतं आणि तू काय राखण केलं, माझं सर्व धन धान्य त्या ठिकाणी पक्ष्यांनी खाऊन घेतलं. आता तुला त्या ठिकाणी मी शिक्षा देणार. जगद्गुरु तुकोबाराने शिक्षा देण्यासाठी गावामध्ये घेऊन गेले आणि गावामध्ये घेऊन गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराची शिक्षा सांगितली. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, अरे किती तुझं होतं धन. जगद्गुरु त्या मालकाला सांगितलं, माझं धनधान्य किती झालं असतं, होऊन 2 ते 1.5 क्विंटल काहीतरी झालं असतं म्हणे, एवढंच ना म्हणे. त्या गावातील 2-3 व्यक्ती आणि जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा त्या ठिकाणी त्या शेताकडे येतात आणि शेताकडे येऊन बघितल्यानंतर जगाचा मालक त्या कणसामध्ये भरून त्या ठिकाणी राहिला होता महाराज. एवढं त्या ठिकाणी पीक आलं होतं की त्या मालकानं बघितल्यानंतर त्याचे सुद्धा डोळे भरून आलेले. जगाचा मालक आपल्याला जर देणार असेल ना, तर आपल्याकडे काही जरी नसलं तरी जगाचा मालक आपल्याला देण्यासाठी सावध असतो. जगद्गुरु तुकोबारायचा गरिबीपणा, दरिद्रीपणा त्या ठिकाणी तसाच राज केला. आवडीनं आपल्या बापाला सांगितलं, तुम्ही काहीतरी पैसे तिकडून पाठवा, माझ्या पतीला काहीतरी धंदा करायला होते, त्या धंद्यातून तरी काहीतरी पैसे येतील. आबाजी पंत गोल्डांनी तिकडून पैसे पाठवले. जगद्गुरु तुकोबाराने 2-3 मेठाच्या कोण्या घेतल्या आणि आवडीनं सांगितलं, आता याचा तरी चांगल्या प्रकारे धंदा करा. जगद्गुरु तुकोबारांच्या मिठाच्या गोळ्या घेतला, गावामध्ये धंदा करायला बसले. पण धंदा करायला बसल्यानंतर गावातील लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना बघितलं, इथं तुम्ही बसायचं नाही, तुमची जागा इथं नाही, तुमची जागा मंदिरात. आणि जगद्गुरु तुकोबारांना मंदिरात घेऊन निघून गेले, तुम्ही इथं बसायचं नाही, हे काम दुसरं आपण कोणाला तरी करायला. जगद्गुरु तुकोबारांचा तो सुद्धा धंदा झाला नाही. जगद्गुरु तुकोबारांना नामस्मरणामध्ये आणि जे 1 कोटी अभंग नामदेव महाराजांनी सांगितलं त्याला 1 कोटी अभंग नव्हे, पण नामदेव महाराजांचं त्या ठिकाणी अपूर्ण राहिलं. आणि मग जगद्गुरु तुकोबारांचा अवतार झाला आणि जगद्गुरु तुकोबारांनी अभंग लिहायला सुरुवात केली. जगद्गुरु तुकोबारांनी अभंग लिहायला सुरुवात केली, कीर्तन करायला सुरुवात केली. आणि अभंग लिहिता 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 एवढे अभंग लिहिली महाराज, कीर्तन करायला सुरुवात केली. आणि कीर्तन केल्यानंतर सर्व गावातील लोक त्या मंबाजी बुवांकडे न जाता कोणाकडे येऊ लागले, जगद्गुरु तुकोबारांकडे. तर जगद्गुरु तुकोबारांची वाणी तशी होती की पवित्र वाणी होती आणि त्या पवित्र वाणीचं श्रवण ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक जगद्गुरु तुकोबारांकडे येऊ लागले. मंबाजी बुवांकडे कोणीच जात, मंबाजी बुवांकडे जात नसल्या कारणाने मंबाजी बुवाला सर्व प्रकार समजला. मंबाजी बुवा त्या ठिकाणी विचार केला, अरे सर्वजण जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन ऐकण्यासाठी जाता नव्हे का. मंबाजी बुवांनी दुसरा-तिसरा विचार न करता महाराज मंबाजी बुवांनी काय केलं, ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत होते ना त्या ठिकाणी गोरीचे काटे टाकले. कोणती, बाबळीची का गोरीची काहीतरी काटे सर्व मंदिराच्या आजूबाजूला टाकली. आणि आजूबाजूला टाकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी बघितलं, हे हा काय प्रकार आहे म्हणे. आणि जगद्गुरु तुकोबारांनी काय केले, ते काटे घेतले आणि बाजूला काढून, बाजूला काढल्यानंतर मंबाजी बुवाने आणि मंबाजी बुवाने सांगितलं, अरे कोणी हे गोरीचे काटे बाजूला केले. तुकोबाराने सांगितलं, मी काढले, मी. अरे कुणावरती तोड करून म्हणतो की मी काढले. आणि जगद्गुरु तुकोबाराला त्या मंबाजी बुवाने महाराज त्या काट्यानं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराला एवढं मारलं महाराज की जगद्गुरु तुकोबारांच्या अंगामध्ये ते काटे घुसून राहिले होते. हा सर्व प्रकार एका माणसाला बघितला आणि तो जाऊन आपल्या आवडीला
आवलीला सांगितल्याबरोबर आवलीनं त्या ठिकाणी गंमत उडाली आणि पळत पळत त्या ठिकाणी मंदिराकडे आली आणि बोलायला त्या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर मंबाजी बुवाने फळ काढला. मंबाजी बुवाने फळ काढला आणि मग लोकांची त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. अहो एवढं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायला मारलं तरी तुम्ही बघतच राहिले, तुम्हाला कोणाला सोडवता आलं नाही का? सर्व बोलत असताना सर्वजण त्या ठिकाणी शांत राहिले. जगद्गुरु तुकोबारायने आवलेला घेतलं आणि पुन्हा त्या ठिकाणी घरी गेले. जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत नामस्मरण करत राहिले आणि दुसऱ्या दिवस पुन्हा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय उठतात, कथा कीर्तन सांगायला त्या ठिकाणी निघतात. पण ह्या दिवशी मंबाजी बुवा त्या ठिकाणी मंबाजी बुवा आले नाही करणारे जगद्गुरु तुकोबाराय स्वतः त्या ठिकाणी निघाले. मंबाजी बुवांकडे गेले आणि मंबाजी बुवाला सांगितलं, हो चला ना म्हणे कीर्तनामध्ये, चला कीर्तनामध्ये. तुमचे हातपाय त्या ठिकाणी काल मला मारून जाऊ द्या, तर तुमचे हातपायचे किती प्रेमळ बनवते. आपल्याला एखाद्याला महाराज त्या ठिकाणी मर जरी म्हणताना मर, तरी आपण त्याच्यावर धावून जातो. इथे जगद्गुरु तुकोबारायच्या काट्यानं मारलं महाराज, तरी जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की तुमच्या हातपायचे एवढं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायच्या मनामध्ये देवता होती. आणि जगद्गुरु तुकोबारायने मंबाजी बुवांना पुन्हा कीर्तनामध्ये घेऊन सर्व प्रकार त्या ठिकाणी मंबाजी बुवांनी बघितलं. अरे एवढं त्या ठिकाणी शांत जगद्गुरु तुकोबाराय. मग त्या मंबाजी बुवांनी अजून एक प्रकार घडू लागला. काय प्रकार घडवला महाराज? एका गावातल्या वाईट स्त्रीला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायकडे पाठवले. जा आणि त्या जगद्गुरु तुकोबारायला काहीतरी बोलाव. म्हणजे तो जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरणामधून बाहेर ती स्त्री त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना बघते. जगद्गुरु तुकोबारायांना सांगते, अहो तुम्ही मला खूप आवडता. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, माते असं नाही, जाई जाई तुमाते करी सायस आम्ही विष्णुदास तैसे नोवे. जाई तुमाते करी सायस. आणि तसे नाहीत माते, ज्या रस्त्याने त्या ठिकाणी तो पुन्हा आलेला त्याच रस्त्याने तुला निघून जा. पण असं त्या ठिकाणी काही बोलू नको. एवढं त्या ठिकाणी संत जगद्गुरु तुकोबाराय हा सर्व प्रकार मंबाजी बुवांच्या हाताला काय सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतच राहिले, घेतच राहिले. या सर्व प्रकार मंबाजी बुवांनी रामेश्वर भट्टांच्या कानावरती टाकले. आणि मग रामेश्वर भट्टांच्या कानावरती टाकल्यानंतर रामेश्वर भट्टांची आग त्या ठिकाणी मस्तकात गेली. आणि मस्तकात गेल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी निरोप धाडला की उद्याच्या उद्या जो ग्रंथ त्या ठिकाणी तुम्ही दिला ना अभंग, तो अभंग घेऊन त्या ठिकाणी तिथे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी तो ग्रंथ उचलला आणि रामेश्वर भट्टांकडे गेला. रामेश्वर भट्टांकडे निघाल्यानंतर रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुम्ही तुकोबा का? अभंग लिहिता म्हणे तुम्ही? अभंग कीर्तन करता तुम्ही? नाही करतो. तुम्हाला माहित नाही का म्हणे, जर कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल तर ते फक्त ब्राह्मणच करू. मला शोभत नाहीये, तुम्ही हे करायचं नाही. हे अभंग लिहिलंय, हा गाथा लिहिलाय, याचं करायचं काय? याचं करायचं काय? इंद्रायणीमध्ये असं सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना दुःख वाटत. ठीक आहे,
तुम्ही सांगितलं ना इंद्रायणीमध्ये टाकलं. तेव्हा लोक अशी होती म्हणाल की आपल्यापेक्षा मोठा जो व्यक्ती असतो ना त्याचा ऐकत असेल. मोठा माणूस काहीतरी आपल्याला बोला म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये कमतरता असेल असं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा पुन्हा घरी घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी स्नान केलं, गाथा डोक्यावरती घेतला आणि सर्वांना त्या ठिकाणी सांगू लागला की आता गाथा इंद्रायणीमध्ये. पत्नीनं सांगितलं काय गाथा इंद्रायणीमध्ये टाकता, कोणी सांगितलं तुम्हाला? रामेश्वर भट्टांनी सांगितलं. हो दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवडे कशासाठी केले? हो रात्र त्या ठिकाणी त्या गाथ्यासाठी आपल्या मुलाबाळांकडे बघितलं नाही, माझ्याकडे कधी बघितलं नाही. हो रात्र फक्त अभंगच करत राहिले, गाथाच लिहित राहिले आणि तोच गाथा इंद्रायणीमध्ये टाकायला निघाले. रामेश्वर भट्टांचं ऐकून हो म्हणजे रामेश्वर भट्टांनी सांगितलं म्हणजे गाथा त्या ठिकाणी टाकावंच लागेल. पत्नी सांगू लागली नाही, गाथा त्या ठिकाणी तसाच घरात ठेवा. ऐकलं नाही, गाथा घेतला आणि इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी घेऊन टाकल्यानंतर महाराज जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा घरी आले. तिथेच त्या ठिकाणी अनुष्ठान करून बसले. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, महाराज सरळ 13 दिवस जगद्गुरु तुकोबारायांनी तिथेच अनुष्ठान. 13 दिवस झाले विचक्र करिता, 13 दिवस झाले विचक्र दिवस झाले जगाचा मालक जगद्गुरु तुकोबाराय अनुष्ठानाला बसते महाराज. पण त्यांच्यासोबत गावातील लोक सुद्धा बसली. त्या लोकांसोबत महाराज पत्नी सुद्धा बसली आणि मुलं सुद्धा त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसली. आईनं त्या ठिकाणी मुलांना सांगा, अरे तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. मुलं म्हणायची नाही आई कसं त्या ठिकाणी खाणार? वडिलांनी काही खाल्लं का? जगद्गुरु तुकोबारायांनी 13 दिवस अन्न सुद्धा घेतलं नव्हतं आणि पाणी सुद्धा घेतलं नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायांनीच नव्हे मुलांनी सुद्धा अन्न सुद्धा सोडून दिलं होतं आणि पाणी सुद्धा सोडून दिलं होतं. गावातील लोकांनी अन्न पाणी सोडलं का? अहो ज्या गाथ्यासाठी अहो रात्र त्या ठिकाणी दिवस खर्च केले, परिवाराकडे बघितलं नाही, मुलाकडे बघितलं नाही, कोणाकडे बघितलं नाही, फक्त आणि फक्त तो गाथा लिहिण्याचं काम केला आणि तोच गाथा इंद्रायणीमध्ये टाकला गेला. आणि शब्द ऐकून जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी पत्नी यायची. अहो त्या समाजाकडे बघा, त्या समाजाकडे बघून ह्या मुलांकडे तरी बघा ना. घ्या ना पाणी, घ्या ना जेवण. अहो तुम्ही जोपर्यंत जेवत नाही ना तोपर्यंत ते मुलं सुद्धा जेवण करू. जोपर्यंत तुम्ही पाणी पित नाही तोपर्यंत मुलं सुद्धा पाणी पित नाही. किती कठोर त्यावर आई वडील कोणासाठी करतात? मुला बाळासाठी. पण इथं मला मुलं बाळ कोणासाठी करत होते? वडिलांसाठी. का तर आपले वडील जर जेवत नसते तर आपला जेवण काय पाहिजे? आपले वडील पाणी पित नसते तर आपला काय त्या ठिकाणी पाहिजे? पत्नीला मुलांना सांगत, अरे बाळा तुम्ही जेवण घ्या, तुम्ही पाणी पिऊन घ्या. नाही आई आम्ही पाणी पिणार नाही आणि आम्ही जेवणही करणार नाही जोपर्यंत बाबा पाण्याला शिवत नाही आणि बाबा अन्नाला शिवत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार येतात. अरे देवा, अरे सेना महाराजांसाठी धावत गेला, जनाबाईसाठी धावत गेला, सर्व संतांसाठी धावत गेला. अरे अजून कसली परीक्षा बघतोय देवा? कसली परीक्षा बघतोय? अरे कोणाकडेच बघू नको, माझ्या मुलाबाळांकडे बघू तरी ये देव. अरे कसली परीक्षा बघतोय? हीच परीक्षा बघायची होती का? आजपर्यंत तुम्ही माझ्या मुलांकडे लक्ष दिलं नाही, पत्नीकडे लक्ष दिलं नाही, परिवाराकडे लक्ष दिलं नाही, समाजाकडे लक्ष दिलं नाही. फक्त आणि फक्त तुझाच नाम घोष केलं रे. आणि माझा त्या ठिकाणी घोष ठरणार नाही, इथं दोष तू ठरणार आहे. कारण या गाथ्यामध्ये तुझंच नाव मी लिहित आहे. एकाएकस्य रात अरे याच्यात माझा काहीच दोष नाही, याच्यामध्ये तुझंच नाव दिले. अरे
कसली वाट बघतोय देवा येणार आहे आता तरी ये पाषाणाची येणार बाबा किती टाइम लावतो अजून आणि 13 दिवस उलटून गेल्यानंतर महाराज 14व्या दिवशी जगाच्या मालकाला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी सांगतो बाबा उठ कसली वाट त्या ठिकाणी बघतोय जगद्गुरु तुकोबा उठ आले म्हणून पण जगाच्या मालकाला त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला पहिलंच सांगितलं होतं की जगद्गुरु तुकोबारांचा गाथा ज्या पाण्यामध्ये टाकलाय ना आता तुला जग मातेच्या अवताराला जावं लागणार आणि जगद्गुरु तुकोबारांची गाथा तुला सांगणार आणि 14व्या दिवशी जगद्गुरु तुकोबारांची गाथा जसं लाया पाण्यावर तरंगतात का महाराज तशी ती गाथा त्या पाण्यावरती तरंगली. जळी दगडातही जैसा लाया कशा पाण्यावरती तरंगतात ना तसे जगद्गुरु तुकोबारांचा गाथा त्या इंद्रायणी मातेला पुन्हा त्या ठिकाणी वर दिला आणि जगद्गुरु तुकोबारांनी हा सर्व प्रकार बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांचा आनंद गगनामध्ये मावला. बोलिए भगवान श्री कृष्ण परमात्मा पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. जगाच्या मालकाला त्या ठिकाणी तो जगद्गुरु तुकोबारांचा गाथा जगद्गुरु तुकोबाराला पुन्हा दिला महाराज आणि हा सर्व प्रकार रामेश्वर भट्टांना बघितला. रामेश्वर भट्टांनी बघितल्यानंतर रामेश्वर भट्टांनी दुसरं तिसरं काहीच केलं नाही महाराज. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांकडे आले आणि जगद्गुरु तुकोबारांची आरतीच करायला सुरुवात केली. कोणती महाराज? आरती तुकाराम जगद्गुरु तुकोबारांची आरती केली. कोण महाराज? स्वतः रामेश्वर भट्टांनी ज्यांनी गाथा उडवायला सांगितला त्याच रामेश्वर भट्टांनी येऊन जगद्गुरु तुकोबारांची आरती केली. हा प्रकार केव्हा समजतो महाराज माहितीये का? आजपर्यंत संत व साधू संत महात्म्यांना याच्या मागे किती दुःख भोगावं लागलं, किती दुःख भोगावं लागलं. पण साधू संत महात्म्यांच्या दुःखाच्या भोगामध्ये आपल्याला काय दिलं? फक्त महाराज तुम्ही देवाचं नाव घ्या आणि देवाचं नाव घेतल्यानंतर निश्चितच तुम्हाला सुख भेटणार. जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाला गाथा दिला. माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठ दिला. नाथ महाराजांनी भागवत कथा दिली. हो, साधू संत महात्म्यांनी कधीच विचार नाही केला की या लोकांचं त्या ठिकाणी वाटवलं झालं पाहिजे. साधू संत महात्म्यांनी एकच विचार केला की आम्ही वैकुंठावरून कशासाठी आलो महाराज? उदारया Thank you.
जगद्गुरु तुकोबारायांनी आधी करून सर्व साधू संत महात्म्यांनी काय केलं, आपल्या स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, फक्त आणि फक्त या समाजाचं त्या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे, हेच सर्व संत महात्म्यांनी विचार केला. इथे याच्याशिवाय जगद्गुरु तुकोबारायांना म्हणा, दुसऱ्या साधू संत महात्म्यांना म्हणावा, असं वय नव्हतं की ह्या वयामध्ये तुम्ही जा आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी जाग करा. ज्या त्या ठिकाणी याच्यामध्ये आले त्याच याच्यामध्ये या आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी जाग करा. हे कार्य साधू संत महात्म्यांचं होतं. विठाला हा गाथा त्या ठिकाणी दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टांनी सुद्धा डोक्यावर घेतला आणि नाचू लागले. महाराज सर्वजण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या नामस्मरणाने नामघोष करू लागले. जगद्गुरु तुकोबारायांची जे जगद्गुरु तुकोबारायांची जे सर्वजण त्या ठिकाणी नामघोष करू लागले आणि नामघोष करत असताना जगद्गुरु तुकोबाराय गाथा कीर्तनाला पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायला सुरुवात झाली आणि कीर्तन करताना जगद्गुरु तुकोबारायांचे टाळकरी म्हणजे कोण, दुसरे तिसरे कोणी नाही. महाराज ज्यांनी ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा घेतली ना ते जगद्गुरु तुकोबारायांचे टाळकरी रामेश्वर भट्ट आधी करून 14 टाळकरी त्या ठिकाणी त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये होते. महाराज विसोबा केसर म्हणून एक व्यक्ती होता, विसोबा केसर. त्या विसोबा केसर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला यायचा आणि कीर्तनाला आल्यानंतर प्रत्येक रोज विचार करायचे कुठे जात असेल आम्हाला. रोज त्या ठिकाणी परिवार घराकडे लक्ष देत नाही, पत्नीकडे लक्ष देत नाही, उठतो त्या ठिकाणी कीर्तनाला जातो. एक दिवस पत्नीला विचारला, कोणाच्या कीर्तनाला जाता? जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जातो. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला, अरे काय त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जाता? स्वतःची पत्नी मेली, मुलगा मेला, फक्त आणि फक्त त्या काळ्या देवाकडे बघतो आणि त्याचंच नामस्मरण. पत्नी त्या ठिकाणी वाईट बोलू लागली. महाराजांनी वाईट बोलत असताना विसोबा केसरत आणि पत्नीचं भांडण झालं. काय असं वाईट बोलते? विसोबा केसराने आपल्या पत्नीच्या कानाखाली मारलं. विसोबा केसर त्या ठिकाणी सांगू लागला, असं वाईट त्या ठिकाणी बोलतो. अहो तुम्ही म्हणता ना तर विसोबा केसर, तुम्ही रोज त्या ठिकाणी कीर्तनाला जाता ना, मग आता दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी विसोबा केसरची पत्नी उठली आणि विसोबा केसराला सांगू लागले, अहो आता तुम्ही कीर्तनाला चालले ना, कीर्तन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या घरी बोलून आणा. विसोबा केसर सुद्धा विचार करू लागले. रोज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाने भांडणारी माझी पत्नी आज जगद्गुरु तुकोबारायांना घरी आणा म्हणून का सांगते? जगद्गुरु तुकोबाराय विसोबा केसराला सांगते, त्यांना घरी घेऊन या, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांचं स्नान घडवू, त्यांना खायला प्यायला देऊ, आपल्या घरी संत महात्मे आले म्हणजे त्यांचं भोजन सुद्धा करू आपण, असं सांगितल्यानंतर विसोबा केसर विचार करू लागला, अरे माझी पत्नी आणि जगद्गुरु तुकोबारायांसाठी एवढं त्या ठिकाणी 8 तास. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर विसोबा केसर जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले आणि जगद्गुरु तुकोबारायाला सांगितलं, लागले तुकोबा आता कीर्तन झालं, आजच्या दिवस माझ्या घरी मुक्कामाला झाला. कोण सांगू लागला? असं सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायाने त्यांचं म्हणणं ऐकलं सुद्धा आणि विसोबा केसरांच्या सोबत आले. आणि विसोबा केसरांच्या सोबत आल्यानंतर विसोबा केसर त्या ठिकाणी घरामध्ये बसले, जगद्गुरु तुकोबाराय घरामध्ये बसले. आता जगद्गुरु तुकोबारायांना आंघोळीला पाणी ठेवायचं म्हणून विसोबा केसराच्या पत्नीला महाराज पाणी ठेवलं. एवढं तापलं पाणी महाराज, की त्या पाण्याला तापण्याचं एवढं तापलं होतं की खूप पाणी त्या ठिकाणी तापलं होतं. विसोबा केसर काही कामानिमित्त बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर विसोबा केसराच्या पत्नीने जगद्गुरु तुकोबारायाला सांगितलं, जा आणि स्नान कर. जगद्गुरु तुकोबाराय स्नान करण्यामध्ये मध्ये गेले आणि मध्ये गेल्यानंतर त्या विसोबा केसराच्या पत्नीनं ते एकदम गरम असलेलं पाणी, उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती आणि मग जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडातून माझी काया
कधी कधी चुकला ना तर सांगितलं पाहिजे. मी सुरुवातीलाच बोललो की लहान पोरगे तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे. कारण लहान पोराचं कसं असतं महाराज, खेळता खेळता एखादा शब्द कुठेही निघून जातो. बरोबर आहे की नाही? मग कुठे जर चुकलं तर पटकन थांबायचं आणि लगेच सांगायचं. जगद्गुरु तुकोबारांचं देह त्या ठिकाणी महाराजच्या अंगावरती पाणी टाकलं. जगद्गुरु तुकोबारांचा मुखातून त्या ठिकाणी शब्द निघाला, रे देवा जळी माझी काया लागला मनवा धावरे केशवा काय म्हणलं देवा? अरे कुठे अडकला देवा? अरे माझ्या अंगावरती एवढं गरम पाणी टाकलं की माझ्या अंगाचा दहा धावायला सुरुवात झाली देवा. अरे कुठे तसा आवाज जगद्गुरु तुकोबारांनी दिला. जर जगद्गुरु तुकोबारांनी वाईटच करायचं ठरवलं असतं तर जगद्गुरु तुकोबारांच्या दृष्टीमधूनच त्या सोनबाकासुराच्या पत्नीला संपवलं असतं की नाही? पण नाही महाराज. संत महात्म्याचं तसं नव्हतं महाराज. संत महात्मे फक्त काय करत होते? तुमचा उद्धार करण्यासाठी आणि कोणाचंही वाटोळं करण्यासाठी संत महात्मे आले नाही महाराज. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालत राहिला आणि हा एक दिवसाचा प्रसंग असा झाला महाराज. सर्व कानावर ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ही गोष्ट आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सेवकांना सांगितलं, रे कोण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या भेटीसाठी आपल्याला जावं लागेल म्हणे. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या भेटीसाठी राजे छत्रपती त्या ठिकाणी दिवट्या घोडे धर धान्य त्या ठिकाणी घेऊन निघाले म्हणे. आणि निघाल्यानंतर ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारांच्या गावामध्ये येतात, जगद्गुरु तुकोबारांच्या गावामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी बाहेर निघालेले होते. त्यांच्यातीलच एका शिपायाला त्या ठिकाणी सेवकाने सांगितलं, या गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नावाचा व्यक्ती आहे. अशा व्यक्ती आहेत म्हणजे त्या व्यक्तींची आम्हाला भेट घ्यायची. पण स्वतः कोण होतं? जगद्गुरु तुकोबाराय. ते तर साधं सोडवत व्यक्ती आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगितलं, चला म्हणजे मी त्यांचं घर तुम्हाला दाखवतो. आणि जगद्गुरु तुकोबारायने त्या सेवकांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जगद्गुरु तुकोबारायच्या राजवाड्यामध्ये आले. जगद्गुरु तुकोबाराय बसले आणि मग सांगायला सुरुवात केली की तुम्ही ज्यांना त्या ठिकाणी शोधताना की जगद्गुरु तुकोबाराय कोण? तो जगद्गुरु तुकोबाराय मीच. असं सांगितल्यानंतर राजे छत्रपतीने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय दंडवत घातला. आणि दंडवत घालून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, देवा अहो तुम्ही खूप महान संत आहेत म्हणे. अहो एवढं शांत स्वरूप त्या ठिकाणी तुमचं आहे, आम्हाला ओळखायला सुद्धा आलं नाही की तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय असं. आणि बघ जगद्गुरु तुकोबारायला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सोनं नाणं धनधान्य आणलं असेल ते जगद्गुरु तुकोबारायने दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, नाही छत्रपती नाही, आम्हाला त्या ठिकाणी सोने नाणं काहीच नकोय. दिवट्या छत्र्या घोडे येतो बऱ्यात न पडे. हे आम्हाला काहीच नको. आम्हाला फक्त काय पाहिजे? राजा मला विठ्ठल विठ्ठल मुती विठ्ठला विठ्ठला रुपया में मूर्ति के समान मालिक पहचान पडोळ्याने. संत महात्म्यांनी या ध्यानाचा काय केला होता महाराज? धिक्कार केला होता. धिक्कार. संत महात्म्यांनी प्रत्येक संत महात्म्यांनी ध्यानाचा धिक्कार केला होता. नाही तर संत महात्म्यांकडे धन नव्हतं का? अहो परिसर भागवत लोखंडाला परिस लावल्यानंतर सोनं होतं. बरोबर आहे काय? परिसर भागवताने दगडाला त्या ठिकाणी दगड लावलं तरी काय झालं महाराज? सोनं झालं महाराज. संत महात्म्यांकडे धनधान्य नव्हतं का? धनधान्य भरपूर होतं महाराज. माऊली ज्ञानोबारांच्या दारामध्ये तर सोन्याचा किंमत आहे. किती श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. एवढं त्या ठिकाणी धनधान्य श्रीमंती होती. पण ठेवली का महाराज स्वतःसाठी? नाही. धनाचं त्या ठिकाणी काय केलं महाराज? विकार केला. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, म्हणजे जसं त्या ठिकाणी हे घेऊन आलेलं तसं पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जा. पवित्र त्या ठिकाणी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि या तुमच्या मुखामधून दुसरं काहीच निघू देऊ नका. त्याच्यामध्ये फक्त माझ्या जगाचं नाव, जगाच्या माणसाचं नाव विठ्ठल विठ्ठल मुक्ती मला हेच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एक दिवस असं होतं महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. बरं का? छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी काही माणसं आली होती. त्या माणसं आल्यानंतर जगद्गुरु
तुकोबारायांना त्या ठिकाणी कीर्तनात समजलं. राजे त्या ठिकाणी कीर्तनात बसलेले आहेत. जगाच्या मालकाला आज्ञा देवा, आणि राजे कीर्तनात बसलेले आहेत. त्या राजाला कोणाचा हात सुद्धा लागता कामा नये. जगत देवाच्या मालकांना अशी आज्ञा केली महाराज की प्रत्येक माणूस त्या ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा करून टाकला. आणि खरा शिवाजी त्या माणसाला ओळखता आला नाही. खरा शिवाजी कोण होता? तो मागच्या रस्त्याने निघून गेला महाराज. एवढं कार्य त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं होतं महाराज. आणि मग आता जगद्गुरु तुकोबाराय सर्व लोकांना बोलू लागले, बाबा आता माझं कार्य इथलं संपलं. पण जगद्गुरु तुकोबारा नेण्यासाठी कोणाला होतो? भगवान पांडुरंग परमात्मा. आणि जगाचा मालक त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा येण्यासाठी येणार असतो. जगद्गुरु तुकोबारांना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो महाराज. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरात. तो जगाचा मालक स्वतः जगद्गुरु तुकोबारांच्या घरी येणार असतो. एवढा आनंद आपल्या घरी महाराज स्वतः आपल्या घरामध्ये ना महाराज एखादा नावाच गेला त्या ठिकाणी कीर्तनकार जरी येणार असताना आपण किती हे महाराज माझ्या घरी येणार आहे, ते महाराज माझ्या घरी येणार आहे. आणि इथं स्वतः कोण येणार असतो? जगाचा मालक करता धरता तुम्हाला आम्हाला चालवणारा जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी येणार असतो. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची गरिबी एवढी परिस्थिती होती. स्वतः जगद्गुरु तुकोबारायांवर विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरात. हो, जगाचा मालक घरी येणार आहे, पण त्याला बसण्यासाठी काय द्यावं? मोडक्याच्या भाजा वरी वाकळाच्या घराच्या एक वचनी शब्द नाही महाराजांनी सांगितलं, अनेक वचनी शब्द वापरला. काय महाराज? बाजा. म्हणजे एक दोन तीन त्या ठिकाणी बाजा निर्माण केल्या आणि त्या बाजेवरती वाकळ टाकली. वाकळ म्हणजे आपल्या शब्दात सांगायचं झालं तर गोधडी आपल्याकडे काही कमी. आणि ती गोधडी महाराजांनी त्या बाजेवरती टाकली. आणि बाजेवरती टाकल्यानंतर जगाचा मालक त्या बाजेवरती बसला. पण जगाच्या मालकाला खाण्यासाठी काय द्यावं? आपल्या घरामध्ये तर काहीच नाही असं सांगितल्यानंतर जगाच्या मालका जगद्गुरु तुकोबारायांनी दुसरा तिसरा विचार करता घरामध्ये मोठभरच्या कण्या होत्या. आवलेला सांगितलं, त्या आवलेल्या मोठभरच्या कण्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या कण्याचं ताट जगाच्या मालकासमोर ठेवल्यानंतर जगाच्या मालकाला सांगितलं, तेव्हा हे गोड करून घ्या. जगाच्या मालकाला सांगितलं, अरे तू बाबा असं का बरं म्हणतो? आज तुझ्या घरी खात नाही, पहिल्यांदा सुद्धा खाला आहे. हा, विदुरागडच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. मनमोहन मुरली त्याच्या घरी सुद्धा कन्या आल्या, तुझ्या घरी खाते, काय वाईट आहे म्हणे. जगद्गुरु तुकोबारायांच्या कन्या तर खाल्ल्या महाराज. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जगाच्या मालकाचं जेवण झाल्यानंतर आता त्याला पानाचा वेळा द्यायचा. ही सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांची Thank you.
माझी एवढी गरीब परिस्थिती आहे की पानाचा विडा सुद्धा मी तुला देऊ शकत नाही. तुळशीचं पान तोडणं मी जगाच्या माणसाला दिलं. हो लोकशुद्धी तुळशी दळ तुका म्हणजे मी एवढी गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं महाराज. अहो रात्र दिन रजनी हाचे गोविंदाचे पवाडे. हो जगद्गुरु तुकोबाराय जर बाहेर दिशेला जरी बसले ना मला बाहेर दिशेला तरी जगाच्या मालकाचंच नाव घेत असायचे. आणि जगाच्या मालकाचं नाव घेऊन एवढं त्या ठिकाणी त्या जगाच्या मालकाचं ध्यान लागलं होतं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः म्हणतात माझा एवढाच वेळ वाया गेला. किती शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. हो हे जगद्गुरु तुकोबारायांचं आणि आपलं त्या ठिकाणी मिळते मला ज्या वेळेस आपल्याला शिंक येते त्यावेळेस आपण देवाचं नाव घेतो. बरोबर आहे की नाही. ज्या वेळेस खोकला येतो त्यावेळेस देवाचं नाव घेतो. पण असं नाही महाराज. शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला म्हणून जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारायला भेटला. आपलं उलट आहे म्हणून आपल्याला देव भेटतही नाही आणि आपल्या स्वप्नात सुद्धा येत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला सांगितलं अरे बाबा आतापर्यंत मी तुमच्या सोबत होतो. आता माझं कार्य इथं संपलंय. आता मी जाणार आहे. सर्व जणांना सांगू लागला अरे तुम्ही माझ्यासोबत येता का वैकुंठाला. मला देव गेल्यासाठी गेला. अरे तुम्ही माझ्यासोबत येता का. प्रत्येकाच्या घरी गेले महाराज. तू येतो का तुम्ही येता का कोणीच म्हणू लागलं बाबा नाही आम्ही येत नाही. स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी विचारला गे आवले आता एवढं माझ्यासोबत राहिली माझ्यासोबत मी एवढं त्या ठिकाणी तुला दुःख दिलं तुला कधी लक्ष दिलं नाही. थोडा बाळ किती तुला त्रास दिला का आवले किती त्रास दिला. शेवट जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पत्नीला सांगतात आवले अगं एवढा त्रास मी तुला दिला. ज्या वेळेस मी नामस्मरण करण्यासाठी निघून जायचो तुला रस्ता सुद्धा माहित नसायचा आणि तू त्या ठिकाणी आम्हाला अन्न घेऊन यायची. तुला मी कधी भेटत नसायचो. तुझ्या पायात त्या ठिकाणी काटा घुसायचा. तो काटा काढण्यासाठी स्वतः कोण यायचा जगाचा मालक यायचा. आवले त्याच जगाच्या मालकाचं नाव घेण्यासाठी मी जायचो. आणि आवलीला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं मला आवले ज्या रस्त्याला त्या ठिकाणी तीन रस्ते आहेत गोरा डोंगर आणि भंडारा डोंगर. तिन्ही रस्त्याला जात असताना प्रत्येक रस्त्याला कान लावायचा. ज्या रस्त्यातून विठ्ठल नावेला त्या रस्त्याला समजायचं की तुझा विठ्ठल ह्याच रस्त्याला गेला. जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणत होती. आपली आता या शरीराची माती झाली तरी महाराज आपण विठ्ठल म्हणणार नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या आता मसनात गेलं तरी आपण विठ्ठल म्हणत नाही. तुकोबारायांची हाडं विठ्ठल म्हणत होती. आपली हाडाची काढ होऊन गेली तरी आपण विठ्ठल म्हणत नाही. म्हणून आपल्याला देव भेटत नाही. आवलेला सर्व प्रकार सांगितला गावले आता मी वैकुंठाला चाललो. आवले काय म्हणे वैकुंठाला जाता. आवलेला त्या ठिकाणी विश्वास बसत नव्हता. त्या जिजाऊला विश्वास बसत नव्हता. आवले अगं खरंच जा म्हणे आता जा थोड्या वेळानं पुन्हा या पुन्हा वैकुंठाला जा. आवलेला काय वाटत होतं की कुठेतरी डोंगरावर जाणार नामस्मरण करणार आणि पुन्हा घरी येणार. पण हा वेळ प्रसंग तसा नव्हता. जगद्गुरु तुकोबारायांना आवलेला सांगितलं आवले आता मी खरंच वैकुंठाला चाललो आवले तू येशील का. नाही म्हणजे माझ्या भावाने त्या ठिकाणी कालच म्हैस दिली की उद्या येणार आहे त्याच्यामुळे मी काय आता त्या ठिकाणी येत नाही तुझ्यासोबत. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी सर्व समाजाला सांगितलं तुम्ही माझ्यासोबत येत नाही ना बाबा मला वाट तरी लावायला चला. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सर्वांना हात जोडल्याने सांगितलं अभंगाचा प्रथम करा. Thank you.
आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी. भाऊ आजपर्यंत मी तुमच्या सोबत राहिलं, काही चुकलं माफलं उदार अंतःकरणाला माफ करा. आता मी त्या ठिकाणी वैकुंठात निघून जाणार आहे. स्वतः जगाचा मालक मला नेण्यासाठी येणार आहे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. जगद्गुरु तुकोबारायला आपल्यातून जाऊन आज किती वर्ष झाली? 375. मागच्या वर्षी होती, आता 376 वर्ष झाली. तरी तोच आनंद, तोच नामघोष. फक्त कशामुळे महाराज? हो, जगाच्या मालकाचं नाव त्यांनी अहोरात्र घेतलं, त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. तर आपण सुद्धा जगाच्या मालकाचं नाव एवढं आदराला घेतलं डोंबे महाराज, तर कधी ना कधी नाही मरता मरता तरी स्वप्नात येईल. बरोबर आहे की नाही? ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांना 376 वर्ष झाली महाराज. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन करून महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला सांगितलं, बाबा आता वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. विठोबा जगाचा मालक नेण्यासाठी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगतो, आता माझ्याकडे काही बोला नाही. वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि मग तो काळ जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी आला महाराज. तो गरुड त्या ठिकाणी वैकुंठ नेण्यासाठी आला. त्या काळाला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायने त्याच्यावरती पाय ठेवला. हो, काळाला त्या ठिकाणी काय केलं महाराज? जगद्गुरु तुकोबाराय असे व्यक्ती होते महाराज की काळ सुद्धा त्यांना थरथर नाम घेता जगद्गुरु तुकोबारायने त्या काळावरती मात केली महाराज. काळ सुद्धा त्यांना थरथर घाबरत होता महाराज. आणि मग जगद्गुरु जगाचे मालक ज्याला नेण्यासाठी आलं त्याला त्या जगद्गुरु तुकोबारायांनी असं म्हणतात की जगाच्या मालकाचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा देह एक झाला. आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या
जगद्गुरु तुकोबाराय महाराज एकादश झाली, द्वादश झाली, होळी आली होती, होळी झाली महाराज, धुळवडही झाली. धुळवड झाल्यानंतर फाल्गुन वद्य द्वितीयेला जगद्गुरु तुकोबारायांनी होळी सहित झाला गुप्त तुका. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रामुख्याने आपण साधू संतांची दोन नाव प्रामुख्याने घेतो. पहिलं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आणि दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग विठू. अंतकाळी विठू आमासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला विठू. यथामध्ये चौकाश पिढेमध्ये जेवढं काही त्या ठिकाणी चांगलं बोललं होतं ते आदरणीय हरिभक्त पारायण स्वानंद सुखनिवासी वारकरी जोडणारा शिक्षण संस्थापनाचे अध्यक्ष विजय महाराज चव्हाण तसंच आजोबा गोविंद महाराज ठिकाणके यांचं आहे. माझं त्या ठिकाणी जे वाकडं तिकडं बोल त्या ठिकाणी मुखामधून निघलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष मला पुन्हा द्यायचं. जागेवरती काही सोडू नका. ही जागा अशी पवित्र आहे महाराज. त्या 4 वर्ष झाले कोणत्या सप्त अनेक त्या ठिकाणी मंदिर आहेत महाराज. अनेक मंदिरांमध्ये सप्त वर्षानंतर सप्त होत असतो. फक्त आपलं एकच भागपाड्याचं मंदिर असं आहे. अजून काही मंदिर असतील महाराज. प्रामुख्याने त्यात आपलं मंदिर एक आहे की प्रत्येक एकादशीला कीर्तन होत असतं. मार्च महिन्यातही त्या ठिकाणी कीर्तन होत असतात. मध्ये आधी त्या ठिकाणी प्रत्येक साधू संतांच्या जयंती पुण्यतिथी आपल्या मंदिरात होत असतात.
काही त्या ठिकाणी चुकलं असेल ते मला पुन्हा द्या. इथं जागेवरती काही सोडू नका. आज कीर्तनासाठी उपस्थित ज्यांनी त्या ठिकाणी सुंदर मृदुंग वाजवला ते हरिभक्त परमानंद वंदनीय मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट कुंभरे महाराज त्यांचं सुद्धा मनापासून आभार. गायनासाठी आज साळुंके महाराज त्यांचं सुद्धा सोळुंके महाराज त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे रघुरी महाराज त्यांचं सुद्धा मनापासून आभार. अविनाश महाराज सुद्धा कीर्तनाला आले देववरून त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आमच्या पवार मावशी आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. जगदाळे काका आहेत आमचे नाना वडील स्थानिक त्यांचं सुद्धा मनापासून आभार. वनिता ताईंचं मनापासून आभार. आमच्या दिलीप महाराजांचं तर खूप मनापासून आभार. आणि विनेकरी बाबांसाठी जोरदार या वयात सुद्धा मला एवढं सळसळतं रक्ते त्यांच्या अंगामध्ये इथं नाचता येत नाही म्हणून ते कमी पडतात. त्यांना मुद्दाम सांगतात बाबा नाचू नका. त्याच्या बाहेर जर कधी आपल्याला बोलला तर त्यांचा मनापासून आभार. आणि तुम्ही सर्व त्या ठिकाणी माझ्या माता महिला भगिनी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणार. ही जी खिशातली डायरी घेतली ना ही डायरी देववरनं त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि उद्याचे कीर्तनकार सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आमचे तुझे महाराज आहेत मंडळी सुंदर चॅनलवाले त्या ठिकाणी दीपक महाराज त्यांचा सुद्धा मनापासून आभार. आणि ज्यांच्यामुळे या कार्याला रंगरूप आहेत असे आमचे आदरणीय हरिभक्त महाराज वाढवणे आणि जालिंदर महाराज पितांबरे सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. चुकलं आपलं माफ करा. जे वाईट असेल ते मला पुन्हा घेऊन टाका. जे चांगलं असेल ते घरी घेऊन जा. पुन्हा त्या ठिकाणी एकदा उभारायचं 2 मिनिटं भजन करा.